तर भावांनो हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही आता. एवढा भारी व्ह्यू येतो नदीकडचा. हे गोदरेजची एसी आहे. अरे कम्फर्टची एसी आहे. बंद पडेल. तू म्हणशील तर तो तुली नाही. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जय श्रीराम. आज आपल्याला जायचं आहे धुपेश्वरला, म्हणून आपण मस्त लॉंग व्हिडिओ बनवत आहे. आणि तिचा विषय असा, धुपेश्वरला दर्शनच नाही तर आपल्या मित्राकडून प्रशांत होऊन असे त्याच्याकडून जेवण आहे. तर आम्ही मित्र 3-4 जण जाणार आहे. आणि मागून तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येत असेल तो म्हणजे आपल्या मागच्या गल्लीत कटिंग चालू आहे वाटतं. म्हणजे कटिंग म्हणजे कशी, झाडाची कटिंग, आपली नाही. थांबा तुम्हाला दाखवतो. तेव्हा इकडे कटिंग चालू आहे. तिकडे झालं वाटते तर कुठे गेली. तर भावना आपण मस्त आंघोळ वगैरे करून तयार झालेलो आहे. आता आपल्याला जायचं आहे धुपेश्वरला. तर मग पियुषला आपण फोन लावला होता. पियुष म्हणतो आलोच 5 मिनिटात. आता आपण जाऊ धुपेश्वरला मस्तपैकी. तर भावना आपला मित्र आपला गोपाल भाऊ जिवलग आपल्याला आला. पियुषाला घ्यायला जाऊ आम्ही आता. आणि आपल्या गाडीची एक गुड न्यूज सांगतो. आपली ही जी गाडी आहे 4 व्हीलर, तिची बॅटरी आपण कालच आणली मलकापूरून रात्री. म्हणजे संध्याकाळी गेलो 5ला आणि 6 बॅटरी घेऊन आलो. आता उद्या गाडीचा, आज संध्याकाळी ब्लॉक बी बनिंग गाडीचा. गोपाळ तुला माहिती आहे का, मी गाडी चालू शिकलो बरं. मग चांगला आहे की नाही. तो पियुषाचा गाडीच थांबणार होता ना भाऊ. त्याची काटेल थांब बस येणार होती ना. गाडीत बस गेली काय मग घेऊन गेला तो पार्सल. डायरेक्ट घरी जाणं पडेल त्याच्या. आता ऑन पाहू शकता आपला पियुष मित्र वर चढेल होता बसवर. उतर ना बे भाऊ, काय पाहिजे तुले. दादागिरी दाखवतोय का म्हणजे तू बसची. पाव पाय मारायला आला डायरेक्ट. चाललं हा ये पार्सल ठेवून. हा ये नाही रे, नॅचरल ते नॅचरल असते. हो पियुष भाऊ आले आता आंघोळ वगैरे करून. आत्ताच आंघोळ गेली का रे. फायबर चष्मा दिसते. वा हो, एक नंबर. आणि साहिल भाऊ बी घेतला आपण आता. साहिल भाऊ चाललो आपण धुपेश्वर. हे काळं शीट गरम आहे का बे. कवर तर टाकता गाड्या. ते लाल होतं पण ते काय पडलं. जाऊ चाल. कलर तुला मारला काय, बदलला कलर ऑटोमॅटिक. आम्ही निघालो भावना आता धुपेश्वर जाण्यासाठी. आज आपण मोठा व्हिडिओ सहज खुशी निमित्त टाकतोय. म्हटलं मित्र बी सोबत चालले. तुम्हाला बी दाखवून देऊ धुपेश्वर आपलं. जय महाकाल. आपण आलो आता पूर्णा नदी. धुपेश्वर हा ब्रिज आहे आपला. रिकामे गावनं करून पैसे खाली रे. आटली पण ते नदी आला सोडली. आणि इकडे काय धुंद झालं की रेतीचा विषय आहे तो बे. आता आपण एंटर करू धुपेश्वर. अरे खराब झाला रोड. म्हणून मी बोललो मला पंतप्रधान म्हणून. पण ऐकता नाही भाऊ. हां, माझा प्रोजेक्ट रिजेक्ट केला पंतप्रधान. चोरी डायरेक्ट. आपण चाललो नदीकडे. तर भावांनो हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही आता. एवढा भारी व्ह्यू येतो नदीकडचा. पाहू शकता तुम्ही हा व्ह्यू आहे मस्त. एवढा भारी व्ह्यू येतो काही इकडे. तिकडे पोरं आंघोळ करताय. नाही आम्ही आंघोळ करतच नाही, आम्ही ऑलरेडी करून आलो आहे. हा लुक पाहून घ्या एकदा, नंतर ना म्हणसान दाखवला नाही. आपला आता नदी वगैरे फिरून झाली भावांनो. आपण चाललो आता जेवायसाठी. आपले मित्र म्हणून आपण भात घेतला आता वाड्यात. कसं मित्राच्या इकडे वाढणं तर पडीनच. मग कसं वाटतंय भाऊ तुम्हाला वाढून. मित्रांनो पहिलेच तेवढी गरमी आणि वाढून आपल्याला पूर्ण घाम येऊन गेलेला होता. करणे का प्रशांत भाऊ असे यांच्याकडून आज इथं जेवण होतं मित्रांनो. हे रंगीबिरंगी टी शर्ट ज्यांनी घातलाय ते आपले मित्र प्रशांत.
आपले मित्र इकडे भांडताय भाऊ वाड्यासाठी. एवढे भारी मित्र आहे आपले. लय जण म्हणता आम्हाला वाढणार नाही, पण आमचे मित्र स्वतःहून वगैरे अजून पंगत बी बसली नाही रे. कॅटर्स वाले आहे का तुम्ही गाडा? आपण नवीन कॅटर सुरू केलेलं आहे, संपर्क करा. हाव रे गड्या, हा छोटा टोन झाला मला. सगळं झाल्यानंतर आम्ही शेवटी बसलो भाऊ मित्र मित्र जेवायला. आपलं आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. नाही आपण चाललो आता दर्शनासाठी. हे आपलं मंदिर धुपेश्वरचं. कोपेरे हे गोदरेजची एसी आहे. डायरेक्ट कम्फर्टची एसी आहे. बंद पडेल आहे. चाल ना. जाय ना. व्हिडिओ पुरता पुढे जाय. अरे व्हिडिओ पुरता तर पुढे जाय. आम्ही ओव्हरटेक मारून मग मारे आता ओव्हरटेक. हळू चालू जा म्हणतो, काय तर करशील घोर. मोबाईल मोबाईल द्या. हा बी झाला ओव्हरटेक. साहिल भाऊ चला भेटू आता. झिरली का तुमची? काहीच बोलता नाही आहे ते. चला आपण बी चला आता घरी. ट्युशन मी आता बदाम शेक प्यायला आलो. तर भावांना मी विसरून गेलो होतो की मग आपला ब्लॉगचा एंड करायचा राहिला आहे. कारण मी घरी आलो आणि डायरेक्ट हातपाय वगैरे धुतले आणि आराम करायला लागलो, कारण खूप थकलेलो होतो. मग आता म्हणजे मी काय असा एकदम प्रोफेशनल ब्लॉगर नाही किंवा मला लक्षात राहील सगळं, म्हणून एवढं थोडं ॲडजस्ट करून घ्या. आता कपडे वगैरे बदलल्यानंतर मी ब्लॉग एंड करतो आहे. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.